नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रहो, आज आपण पाहणार आहोत की मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की 5 राज्यांमध्ये जे निवडणुका चालू आहेत, लागलीच 5 महिन्यांनी लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे या 5 राज्यातील 4 राज्याच्या निवडणुका प्रसार माध्यम आणि दोन्ही राष्ट्रीय पक्ष यांचं लक्ष असणाऱ्या निवडणुका झालेल्या आहेत। त्यामध्ये मग राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे आणि तेलंगणा आहे। मिझोरामकडे फारशा जे 40 जागा असणारं ते राज्य आहे आणि छोटा आहे आणि म्हणून त्या राज्याकडे फारसं कोणाचंही लक्ष नाही। तरी पण त्या ठिकाणी प्रादेशिक पक्षच आघाडी घेतील अशा पद्धतीचा विश्लेषण आपण पाहिलेलं आहे। तर हे सगळं चालू असताना आपण दुसरीकडे जर पाहायला गेलो की भारतीय राजकारणामध्ये मोदींना रोखण्यासाठी एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि दुसरीकडे इंडिया आघाडी आहे आणि ही इंडिया आघाडी 28 पक्षांचं एकत्रित केलेलं गाठोडं आहे। आणि मग गेल्या 7-8 वर्षांमध्ये भारतातले विरोधी पक्ष अत्यंत विस्कळीत अवस्थेमध्ये होते। काही तर एकमेकांचं तोंड देखील पाहण्यासाठी तयार नव्हते। प्रत्येक जण आपलं राजकारण सांभाळण्याच्या मागे लागलेला होता। काँग्रेस वगळता उर्वरित सर्व पक्ष प्रादेशिक स्तरावरील असल्यामुळे आपापले राज्य राखणं एवढाच त्यांचा स्वार्थ होता। म्हणजे त्यामुळं काही राज्यामध्ये भाजपला रोखलं गेलं हे खरं, पण राष्ट्रीय पातळीवर भाजपला आव्हान देणारी शक्ती विरोधकात उभी होऊ शकली नाही किंवा विरोधक उभी करू शकले नाहीत हे मात्र खरं आहे आणि हे आपल्याला नाकारता येणार नाही। आणि भारतीय राजकारणातलं हे आधुनिक वास्तविक चित्र आहे। तर हे चित्र आपल्याला समजून घ्यायचं या व्हिडिओमध्ये आणि म्हणून या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थ्यांना चॅनल शेअर करा। कारण राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्याला या लोकसभेच्या निवडणुका आणि त्यापूर्वीच्या या घटक राज्यातील निवडणुका या आपल्याला समजून घ्याव्या लागतात। एखादा सत्तेतला पक्ष मोदी हटाव म्हणल्याने हटत नाही, तर त्यासाठी विरोधी विचारधारा किती प्रभावीपणे उभी टाकावी लागते आणि ती नसल्यामुळं, विरोधकच नसल्यामुळं, भारत काँग्रेसमुक्त झाल्यामुळं आणि भारत काँग्रेसमुक्त होण्यामध्ये काँग्रेसच्या त्रासाची कारणं कशी आहेत ही आपण मागे पाहिलेली आहे। आणि ही त्रासाची कारणं भाजपला, पंतप्रधान नरेंद्र मोदीला पुन्हा 24ला सत्तेमध्ये आणण्यास कारणीभूत ठरतील की काय असं चित्र दुसरीकडे आपल्याला दिसते आहे। 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकात दणकट बहुमत मिळवणाऱ्या भाजपचे विरोधकांच्या या विस्कळीतपणाचा भरपूर फायदा करून घेतलेला आहे। निवडणुकीतील यशाप्रमाणे देशाच्या राजकारणाचा अजेंडा स्वतःच्या मर्जीप्रमाणे निश्चित करण्यातही त्यांनी चांगलंच यश मिळवलेलं आहे। कारण मोदी आणि अमित शहा ही अतिशय चाणाक्ष पद्धतीने निवडणुकीतील मतदार अजेंडा आणि मतदार वर्तणुकीचा अभ्यास फार बारकाईने करतात आणि त्यांचं जे कॅम्पेन असते ते सगळं जर पाहिलं आणि एकीकडे हे इंडिया आघाडीचं पाहिलं तर त्यातून सर्वसामान्य मतदाराला असं वाटते की केंद्रामध्ये मोदींना रोखणं या 28 घटक पक्षांना घेऊन मिळालेल्या इंडियाला शक्य आहे काय असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो। कारण देशात सार्वजनिक चर्चा विश्व आपल्या अजेंड्याने व्यापून टाकण्यापर्यंत मोदींनी मजल मारलेली आहे। पक्षाच्या स्थापनेपासून उरात बाळगून ठेवलेला अजेंडा त्यांनी एक एक करून देशाच्या गळी उतरवलेला आहे। मग ते राम मंदिर असेल, 370 हटवणं असेल, आता समान नागरी कायदा लागू करणं असेल, म्हणजे एक मोठा मतदार वर्ग स्वतःशी कायमचा जोडून ठेवण्यामध्ये मोदींनी यश संपादन केलेलं आहे। येत्या 10-20 वर्षात कुठेही कधीही निवडणुका झाल्या तर किमान 20% मतदार भाजप सोबत राहतील अशी तजवीज पक्षाने गेल्या 7-8 वर्षामध्ये करून ठेवलेली आहे। विरोधकांचं विस्कळीत असणं आणि त्यामुळे त्यांच्या एकत्रित पर्यायी अजेंडा नसणं यामुळे भाजप हे यश मिळवू शकला आहे यात शंका नाही। कारण विरोधकच नाही आणि आहे तो विरोधक एवढा विस्कळीत आहे आणि तो एवढा पारंपरिक पद्धतीने निवडणुकांना सामोरं जातो आहे आणि हा पक्ष मतदार वर्तणुकीचा अभ्यास करून इलेक्ट्रॉनिक मीडियातली, सोशल मीडियातली सर्व साधनं वापरून अब की बार मोदी सरकार असं लहान मूल म्हणते, ज्याचं मतदार यादीमध्ये नाव येण्यासाठी अजून 10 वर्ष लागतील, इथपर्यंत सगळ्या ऍड, सगळ्या जाहिराती या अशा पद्धतीने त्यांनी व्यापून टाकलेल्या आहेत।
पण गेल्या वर्षी काँग्रेसने राहुल गांधीच्या पुढाकारामध्ये भारत जोडो ही पदयात्रा काढली आणि स्वतःच्या पातळीवर किमान एक अजेंडा निश्चित करण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केलेला आहे। कन्याकुमारी ते काश्मीर असं चालत तो अजेंडा राहुल गांधी यांनी जनतेसमोर ठेवला। लोकशाहीवरील हल्ला आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, माध्यमांची मुस्कटदाबी आहे, संवैधानिक संस्थांचं खच्चीकरण, अर्थव्यवस्थेचं खाजगीकरण आणि विद्वेषाचं राजकारण असे काही मुद्दे ते मांडत राहिले। त्यांची सगळी भाषणे आपण पाहिली। रामतीर्थच्या त्यांच्या पदयात्रेला देगलूर ते नांदेड या मध्यभागी ते येते, तिथं आपण मी प्रत्यक्ष जाऊन त्यांचं भाषण ऐकलेलं आहे। तर या सगळ्या भाषणांमध्ये एकंदरीत बातम्यांमधली सगळी भाषणं आणि मी प्रत्यक्ष ऐकलेली 2 भाषणं या सगळ्यामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी हीच मुद्दे राहिले आहेत। लोकशाहीवरील हल्ला, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, माध्यमांची मुस्कटदाबी, संवैधानिक संस्थांचं खच्चीकरण ही मुद्दे घेऊन ही यात्रा चाललेली आहे। या यात्रा संपल्यावरही हे मुद्दे काँग्रेसने सोडलेले नाहीत आणि भाजपवर हल्ले चालू ठेवले। त्यातून काही एक वातावरण तयार झालं। लोकांचा पाठिंबा पाहून काँग्रेसमध्येही एक धुगधुगी निर्माण झाली आणि काँग्रेसला वाटलं की आता आपण केंद्रामध्ये यांना रोखू शकू आणि अशा पद्धतीने म्हणजे अनेक वर्ष गलित गात्र झालेली काँग्रेस उठून उभी राहते हे पाहून अन्य विरोधी पक्ष जे आहेत ती सुद्धा सहकार्याच्या भूमिकेमध्ये येऊ लागली आणि भाजपच्या एकटेपणाने आपण सामना करू शकत नाही, भाजपला कुठलाही एक पक्ष रोखू शकत नाही। या एका अजेंड्यावर सर्व 28 घटक पक्ष आणि काँग्रेस ही एकत्र झाली। म्हणजे हे दिव्य ज्ञान ईडी, सीबीआय वगैरेच्या धडकीमुळे, दुसरी बाजू ही आहे त्या धडकीमुळे त्यांना होऊ लागलं होतंच। भारत जोडोमुळे विरोधी पक्ष एकमेकाशी जोडले जाण्याला वेग लागला। यातून इंडिया आघाडीचं पाऊल पुढे पडलेलं आहे। पण आता आपण पाहतो आहोत की मध्य प्रदेशमध्ये काय आहे। मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने 130 पैकी 129 उमेदवार उभे केलेले आहेत। समाजवादी पक्ष नाराज झालेला आहे। उत्तर प्रदेशला लागून जे काही जागा होत्या ते त्यांनी समाजवादी पक्षाला सोडावे अशी त्यांची अपेक्षा होती, पण ती यांनी केली नाही। मग ते म्हणत आहेत की उत्तर प्रदेशमध्ये आम्ही काँग्रेससाठी का जागा सोडाव्यात। म्हणजे भाजपच्या विरोधामध्ये प्रत्येक ठिकाणी किमान एकच उमेदवार उभं करावा असं या 28 पक्षांचं ठरलेलं होतं। ते आता या निवडणुकांमध्ये मध्य प्रदेशमध्येच ते विस्कळीत होताना दिसते आहे। म्हणजे हे सगळं पाहिलं तर आपल्या असं लक्षात येते की विरोधक असणारा म्हणजे आजच्या तारखेला इंडिया आघाडीतील 28 पक्ष जे आहेत ती देशातील लोकशाही वाचवण्याच्या किमान अजेंड्यावर हे सर्व पक्ष एकवटलेले असल्याचं ते सांगत आहेत। लोकशाही वाचवण्याचा एक मर्यादित अर्थ लोकशाही विरोधी वागणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या सर्व विरोधकांनी एकत्र येऊन पराभव करणं हा असू शकतो, पण यामध्ये यश येईलच असं नाही। कारण हे करत असताना ही सगळी पक्ष किती एकजीव असतात, किती एकत्रितपणे वर्तन करतात। कारण मध्य प्रदेशमध्ये आता हे दिसते आहे आणि उद्या नोव्हेंबरमध्ये या 5 राज्यांमधल्या निवडणुका आहेत। पण यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं, मोदी, अमित शहा आणि भाजप ज्या पद्धतीने कॅम्पेन चालवते आहे निवडणुकीचं, हे सगळं जर पाहिलं तर यामध्ये खूप मोठा फरक दिसतो। आणि मग सामान्य मतदारावर सर्व शंका उपस्थित होते की 24 मध्ये सुद्धा मोदीला रोखणं या इंडिया आघाडीला शक्य आहे काय, असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो। पण भाजपचा आणि विशेषतः मोदीचा देशातील मोठ्या भागावरील प्रभाव जर आपण पाहिला तर अशा प्रयत्नांना फार यश येईल अशी परिस्थिती नाही। अशा प्रयत्नातून विरोधकांच्या जागा थोड्याफार वाढतीलही, पण त्यातून भाजपला सत्तेवरून पायउतार करणं या इंडिया आघाडीला शक्य होईल असं वाटत नाही। त्यामुळे लोकशाही बचावचा व्यापक अर्थ उलगडल्याशिवाय आणि त्यावर आधारित कार्यक्रम म्हणून तो जनतेपर्यंत पोहोचवल्याशिवाय, सामान्यांना समजून सांगितल्याशिवाय इंडिया आघाडीच्या हाती काहीही लागणार नाही असं स्पष्टपणे दिसत आहे। या आघाडीचा आजवर ज्या बैठका झाल्या आणि आता तर ह्या 5 राज्यांमधल्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्यक्ष अनुभव यातून येणार आहे आणि मग त्यात भाजपच्या विरोधामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी एकाच एक उमेदवार देण्याबद्दल सर्व सहमती झालेली आहे। त्या दृष्टीने जमिनीवर काय करावं लागेल यासाठी चर्चा सुरू झालेली आहेत
सर्वसमावेशी विकास आणि सामाजिक न्याय या संकल्पनाभोवती ही सर्व पक्ष एकवटत आहेत, यासाठी प्रयत्न करत आहेत. पण भाजपच्या राजकारणाची शैली आणि त्याचा आवाका आणि वेग हा जर पाहिला तर त्यांच्या समोर या आघाडीची पावलं फारच संत गतीने, कासव गतीने असं आपण म्हणू, ती पडत आहेत असं दिसते. आणि अशा पद्धतीने एकीकडे पारंपरिक पद्धतीने विरोधकांना मोदीला रोखतो असं म्हणणं हे सर्वसामान्य मतदारांना पटणार नाही. कारण त्यांचा वेग, त्यांच्या कार्यक्रमाचा अजेंडा, त्यांची ही सगळी जी भूमिका पाहिली तर भाजपला रोखणं शक्य नाही असंच वाटते आहे. कारण मोदी सरकारने आणलेल्या गरीब कल्याण योजना आहेत, थेट बँक खात्यामध्ये जमा होणाऱ्या धनराशी आहे, रस्त्यांचा विकास आहे नितीन गडकरीने केलेला आणि तो प्रत्यक्ष दिसतो आहे. चंद्रयान आहे, आदित्ययान आहे, सागरयान आहे, यासारख्या लोकांना आकृष्ट करणाऱ्या, आपल्याकडे ओढून घेणाऱ्या, लोकांवर प्रभाव टाकणाऱ्या अशा अनेक योजना त्यांच्याकडे आहेत. मोठमोठे पुतळे, नवं संसद भवन आहे, नव्या नव्या भव्य इमारतींची उद्घाटन आहेत. G20 सारख्या कार्यक्रमातून विश्वगुरू बनण्याची स्वप्न निर्मिती, अयोध्येच्या राम मंदिराची उभारणी आहे आणि अन्य श्रद्धास्थानांचा जीर्णोद्धार आहे. अनेक मंदिरांचा, अनेक श्रद्धास्थानाचा ते जीर्णोद्धार करत आहेत. म्हणजे असे अनेक पातळ्यांवर भाजप सतत लोकांपर्यंत पोहोचतो आहे आणि परिणामी लोकांवर भाजपची छाप वाढते आहे. आणि मग 24चं इलेक्शन कसं काय इंडिया आघाडी रोखू शकेल हा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो. शिवाय सरकारी आणि पक्षीय पातळीवर येणारं अपयश झाकण्यासाठीही पक्षातर्फे एक ना अनेक जादूचे खेळ चालवले जात असतात. मोदींच्या वैयक्तिक करिश्म्याचाही प्रभावी उपयोग केला जात असतो. हे कमी की काय म्हणून समान नागरी कायदा आहे, एक देश एक निवडणूक आहे, महिला आरक्षण आहे, देशाच्या नावात बदल वगैरे अनेक विषयावर जनतेला स्वतःकडे खेचून घेण्यासाठी ही यंत्रणा अतिशय वेगाने मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असताना दिसते आहे. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील पक्षांचा वेग, कार्यशैली आणि आवाका पाहिला तर 2024च्या निवडणुकीत ते भाजप समोर टिकू शकणार नाहीत हे स्पष्टपणे दिसते आहे. आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या 5 राज्याच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये कशा पद्धतीने मतदान होते, त्या निवडणुकांमध्ये काय निकाल लागतो यावर सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि निश्चितपणे आपण हे सांगू शकतो की अशा पद्धतीने इंडिया आघाडीतल्या 28 घटक पक्ष वाटचाल करत राहिली मंद गतीने, कासव गतीने, तर ती भाजपला रोखू शकत नाहीत. आणि विरोधकांचा अभाव हेच भाजपच्या यशाचं मागच्यासारखंच कारण पुन्हाही ठरल्याचं आपल्याला दिसेल. सुहास पळशीकरांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये एका लेखामध्ये ही भूमिका मांडलेली आहे की विरोधी पक्षाच्या मर्यादित प्रयत्नांचं आणि भाजपला वैचारिक आव्हान देण्याबाबतच्या अपयशाचं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे. कर्नाटक निवडणुकीच्या आगेमागे भाजप आणि मोदी या दोघांच्याही प्रभावाला मर्यादा आल्या होत्या. कर्नाटकमध्ये काँग्रेस विजयी झालं असं त्यांनी म्हटलेलं आहे. 2 राज्यातील पराभवानंतर भाजपमध्ये चलबिचलही झाली होती, परंतु त्याचा फायदा घेण्याची चपळाई विरोधकांनी दाखवली नाही असं सुहास पळशीकरांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आपणही वाचलं असेल. म्हणजे यातून आपल्याला हे लक्षात येते की मोदींनी G20 आणि नव्या संसद भवनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुसंडी मारलेली आहे आणि ती छाप मोदींना 24 मध्ये सत्तेत आणण्यास कारणीभूत ठरू शकते असं दिसते आहे. भाजपच्या वतीने सुरू असलेल्या समान नागरी कायद्याच्या चर्चेबद्दल, महिला आरक्षणाच्या मागास जातींना आरक्षण नसल्याबद्दल आणि महिला आरक्षणात मागास जातींना आरक्षण नाही हा मुद्दा आहे नसण्याबद्दल आणि राखीव जागांची मर्यादा 50% वाढवण्याच्या चर्चेबद्दल स्वतःच्या अशा विचारबिहू आणि बिहूरचना आखण्याची संधी विरोधकांना होती, ती त्यांनी गमावली असं दिसते आहे. आणि मग सुहास पळशीकरांनी यावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण हे लक्षात घेऊन सुद्धा विरोधी पक्षामध्ये गती आलेली नाही हे मला यातून सांगायचं आहे. शिवाय कॅनडा सोबतचा वाद आहे, मणिपूर मधलं अपयश आहे. मणिपूर एवढं जळत होता, मणिपूरमध्ये पूर्ण धार्मिक जातीय वांशिक लढा सुरू झालेला होता मतेई, कुकी आणि नागा या जमातींमध्ये आणि पूर्ण तिथं भाजप सरकार अपयशी ठरलं होतं ते रोखण्यामध्ये. कायद्याचं राज्य सगळं संपुष्टात आलेलं होतं. ही सगळी मुद्दे होती, पण म्हणजे आक्षेपार्ह संसदेतील
विखुरूंचं आक्षेपार्ह भाषण होतं, संसदेचं विशेष अधिवेशन घेण्याबाबतची गुप्तता याबद्दलही प्रश्न उपस्थित करून भाजपच्या किल्ल्याला खिंडार पाडता आला असता, पण विरोधकांनी तीही संधी गमावलेली आहे असा सुहास पळशीकरांच्या म्हणण्याचा आशय राहिलेला आहे. आणि मग आपण जर हा समजून घेतला तर आपल्याला लक्षात येईल भाजपला राजकीय दृष्ट्या आणि वैचारिक दृष्ट्या आव्हान देण्यामध्ये विरोधक कमी पडत आहेत हा त्यांचा मुख्य मुद्दा आहे. मुळात सर्व विरोधकांमध्ये सोडा निवड इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्येही वैचारिक आणि अजेंड्याच्या पातळीवर एकमत नाही. म्हणजे भाजप प्रणित राजकारणाला शेंडी तुटो वा पारंबी तुटो असं म्हणत विरोध करण्याची हिंमत यातील अनेक पक्षामध्ये नाही. राजकीय परिस्थिती बदलली की वैचारिक भूमिका बदलण्याचा यातील अनेक पक्षांचा इतिहास आहे. त्यामुळे फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी भाजपला विरोध करण्याची भूमिका अनेकांची असू शकते. तसं असेल तर पळशीकर म्हणतात त्याप्रमाणे भाजपला वैचारिक आव्हान देण्याची धमक त्यांच्यात कुठून येणार, आणि ही धमक जर आली नाही तर ते मतदाराला आपल्याकडे कशा पद्धतीने प्रवृत्त करू शकणार हे लोकशाहीच्या अभ्यासकाला पाहावं लागत असते. आघाडीला भाजपला वैचारिक आव्हान देण्याचा सर्वात गंभीर प्रयत्न राहुल गांधी करत आहेत. प्रदेश अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खरगेही आपल्या पद्धतीने ठामपणे उभे आहेत. जयराम रमेश आहेत, पवन खेडा आहेत, सुप्रिया श्रीनेत यासारखे पक्षप्रवक्तेही कडक भूमिका घेत आहेत. राहुल गांधी जाहीर सभामधूनही भाजपला वैचारिक पातळीवर आव्हान देत असून जनतेसमोर पर्यायी विचारव्यूह ठेवत आहेत. पण असा संघटित प्रयत्न अन्य कोणत्याही पक्षाकडून होत असलेला आपल्याला दिसत नाही. तृणमूल काँग्रेसचे महुआ मोइत्रा आणि डेरेक ओब्रायन आक्रमकपणे भूमिका मांडतात, पण ती प्रामुख्याने संसदेमध्येच मांडतात, बाहेर त्यांचा काही प्रभाव नाही. राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा हेही मुद्देसूद बोलतात, पण तेही संसदेपुरतेच मर्यादित आहेत. अकाली दलाच्या हरसिमरत कौर या सुद्धा भरपूर गरजतात, मुद्देसूद मांडणी करतात, पण ऐन वेळेस बरसतील का ते कुणालाच माहीत नाही. आम आदमी पक्षाचे संजय सिंग वगळता बाकीचे सगळेच एनजीओ टाईप बोलणारे झालेली आहेत. आणि म्हणून बाकीचे सर्वच पक्षाचे सर्वोच्च नेते एक तर राज्यामध्ये मुख्यमंत्री आहेत किंवा त्यांच्या आजवरच्या कार्यशैलीप्रमाणे ऐन निवडणुकीच्या काळातच हातपाय हलविणारे आहेत. भाजपने पाऊल टाकलं की त्यावर प्रतिक्रिया द्यायची आणि गप्प बसायचं अशी ही काही पक्षांची पद्धत आहे. पण या प्रतिक्रियावादी राजकारणामुळेच भाजपचा अजेंडा भक्कम बनतो आहे आणि हे अजूनही त्यांना कळू शकलेलं नाही. यांची अशी प्रतिक्रियावादी भूमिका भाजपलाच बळकटी निर्माण करून देते आणि मग इंडिया आघाडीची अशी अवस्था असेल तर भाजप आणि मोदी यांना रोखण्यामध्ये इंडिया आघाडीचा निभाव कसा काय लागेल असा आपला प्रश्न आहे. आणि तो प्रश्न अत्यंत रास्त आहे आणि सुहास पळशीकरांनी सुद्धा याला दुजोरा दिलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की पळशीकरांनी सुहास नोंदवलेल्या मुद्द्यांप्रमाणेच जाती आधारित जनगणना आहे, सर्वस्तरीय महागाई आहे, बेरोजगारी आहे, चीनचा भारतीय भूमीवरचा कब्जा आहे, बड्या उद्योगपतींशी असलेला कथित साटेलोटा आहे, भाजपला मिळणारा निवडणुकीचा निधी आहे, बाकी पक्षाच्या तुलनेमध्ये भाजप पक्षाला तो किती मिळतो आहे, उज्ज्वला सारख्या ज्या योजना आहेत, गॅसची उज्ज्वला योजना जी फसलेली आहे यासारख्या योजना आहेत, म्हणजे भाजपमधील उमा भारती वगैरे सारख्या कुरबुरीने आवाज असे अनेक विषय विरोधांकडे आहेत. पण ते उठविण्यासाठी लागणारा अभ्यास आणि वैचारिक निष्ठा असणारे नेते फारच कमी आहेत. आणि हे जर मुद्दे उठवलेच गेले नाहीत, लोकांसमोर मांडलेच गेले नाहीत तर मग कसं काय हे होईल. 24/7/365 दिवस सतर्क असणं, जनतेचा सतत कानोसा घेत राहणं, मेंदू सतत चालू ठेवणं, त्यात मुद्दे खदखदत असणं, जिभेवर आकडेवारी असणं, हातात पुरावे असणं आणि सर्वात महत्वाचं छातीत दम असणं या नवं काही घडविण्यासाठीच्या पूर्व अटी आहेत. आणि यातलं कुठलंही इंडिया आघाडीमध्ये दिसत नाही. फक्त पेट्रोल डिझेलचे भाव, आटा दाल
यातून भाजपला रोखता येणं, नेत्याची गाडी पुढे सरकत नाही आणि मग ज्यांची मतं मिळवायची आहेत आणि ज्यांची मतं वळवायची आहेत त्यांच्या प्रश्नापासून विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते इतके तुटलेले असतील तर त्यांना कुणी आणि का मतदान द्यावं असा प्रश्न सामान्य मतदारांच्या समोर आहे. थोडक्यात नुसता लोकशाही बचावचा गळा काढण्यात काही अर्थ नाही. लोकांच्या प्रश्नावर लोकांमध्ये जाऊन भूमिका मांडल्या पाहिजेत, तरच भाजपच्या या चाणाक्ष मोदी आणि शहाच्या यंत्रणेला आपल्याला रोखता येईल, अन्यथा हे शक्य नाही. पण भाजपचा काळ काम वेग असं गणित जर समजून घेतलं तर त्या गणितासमोर या इंडिया आघाडीचं पारंपरिक कौशल्य टिकू शकणार नाही. यांनी जर अशी वाटचाल केली तर 2024च्या निवडणुकीच्या खिंडीत ते या मोदीला रोखू शकणार नाहीत आणि पुन्हा मोदींचं सरकार सत्तेमध्ये येईल असं चित्र दिसते आहे. उद्याच्या 5 राज्याच्या निवडणुकांमध्ये काय होते ते आपण पाहू आणि त्यावर आपल्याला देशाच्या राजकारणात काय होईल हे सांगता येऊ शकते. मित्रहो, व्हिडिओ लांबलेला आहे. या चॅनलला आपण नव्याने आला तर चॅनल सबस्क्राईब करा. अधिकाधिक विद्यार्थ्यांना चॅनल शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.